नमस्कार मित्रांनो, 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला अनेक गड किल्ले जिंकून दिले आहेत। मग या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे। मात्र सद्यस्थितीला या गड किल्ल्यांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय निंदनीय आहे। मग याच गड किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा असणारा विशाळगड, आज त्याच विशाळगडाची सद्यस्थिती आणि विशाळगड मुक्ती आंदोलन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत। मित्रांनो, विशाळगड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिली आठवण येते ती बाजीप्रभू देशपांडे यांची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेली निष्ठा आणि त्यांचा पराक्रम या सर्वच गोष्टींमुळे अनेक शिवप्रेमी हे त्यांच्या समाधीसमोर आदराने नतमस्तक होतात। पन्हाळगड ते विशाळगड असा 70 किलोमीटरचा प्रवास पावसाळ्यात पूर्ण करणं हे कित्येक तरुण तरुणींचं स्वप्न असतं। परंतु गेल्या काही वर्षात विशाळगडावर इस्लामिक शक्तींनी जमीन जिहादचे तंत्र वापरून घरं, टपऱ्या, दुकानं इत्यादी गोष्टी निर्माण करायला सुरुवात केली आहे। गेल्या 35 ते 40 वर्षात तब्बल 600 ते 700 घरं म्हणजेच जवळपास 1000 ते 1200 लोकांची लोकसंख्या असणाऱ्या लोकवस्तीचं गाव हे विशाळगडासारख्या ऐतिहासिक वास्तूवर निर्माण झालंय। इतकंच नव्हे तर या मुस्लिमांनी 50 कोंबडीची, 4 मटणाची दुकानं देखील येथे लावली आहेत। विशाळगडासारख्या ऐतिहासिक वास्तूवर अशा प्रकारची दुकानं लावू नये या युक्तिवादानंतर अखेर कोर्टाच्या आदेशानुसार ती दुकानं कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसापूर्वी विशाळगडावर होणाऱ्या अतिक्रमणांचा करेक्ट कार्यक्रम करू असे आश्वासन दिले आहे आणि आतापर्यंत सुमारे 64हून अधिक अतिक्रमणे झाली आहेत। ज्या थडग्यापासून या अतिक्रमणांना सुरुवात झाली तो गेली कित्येक वर्ष केवळ एक चौथरा होता। या चौथऱ्याचं रूपांतर 300 स्क्वेअर फूटच्या दर्ग्यामध्ये झालं। मग तोच तथाकथित दर्गा 200 ते 250 लोक सहज राहू शकतील असा 3000 स्क्वेअर फुटांची पक्की मशीद याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यालाही सरकारी मदत दिली गेली आहे। अतिक्रमणांच्या जागेवर शासकीय निधी मिळतोच कसा असा प्रश्न संपूर्ण समाजातून विचारला जात आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवर विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी 7 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले होते। विशाळगड आमचा होता। मित्रांनो, हे झालं विशाळगडाबाबतीत। मात्र अद्यापही असे अनेक गड किल्ले आहेत की ज्यांना या विळख्यातून मुक्ती हवी आहे। त्यामुळे आपण सर्वजण घरातून बाहेर पडून या सर्वच गड किल्ल्यांचं संरक्षण करूया। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय। NB मराठी, आवाज नव्या भारताचा।